तो अकेले नहीं गई ना बाहर, गए थे क्या अकेले? हाँ माँ, ऐसे जाने का नहीं, बाहर कौन आया ना, बाहर नहीं जाने का, पकड़ के लेके जाते। मम्मा के साथ जाते। हाँ बाळ कुठे गया? कोणतं बाळ? पोहायला. काय माहित मला, बाळ अकेले गया ते बाहेर. काय माहित मला. बाळ को पकडून गेला. हो मी ते मम्मा के साथ गई. बाळ मम्मा के साथ नहीं गया था. होय. मी देखो आई हो सकते है ना, हमची गली कैसे काटना आती है माझे. कुठे? नाही, ही नाही तवती, ती दुसरी आहे. हो सकते है माझे गली. नाही, हीच होती ना रात्री बी आतू. त्या आतू आपल्याला आवाज दिल्याशिवाय जात नाही आल्यावर. मी तेच म्हणते कसं काय आवाज न देता गेले. ती आतू नाही आहे, ही दुसरी आतू आहे. ही दुसरी आहे. ते आपले केस कापायची ती आतू नाही आहे. कुठे आहे दीदी आतू? ती गेले ती आता. केस कापायचे तुझे? हां. कसे करायचे? पुढचे काम नाही बोलणार. हां, आणि कुठलं? आणि काय करायचं? ॲब्रो करायचे? हां, ॲब्रो कशाला म्हणतात? ॲब्रो म्हणजे काय? मला सगळी बाळ काढ. ॲब्रो करायच्या? सगळी बाळ काढते ते. सगळे टकलं करायचं? अरे बापरे. आणि मग तुला शाळेत पोरं चिडवते ना टकली टकली म्हणून, हां? आणि चिडवल्यावर मग काय करायचं? होय दिदा? आता जाऊन आली आहे मी. अरे आता जाऊन आली, उद्या नाही का जाणार शाळेत परत? हां, उद्या जाणार आहे ना शाळेत परत? मग उद्या चिडवायची नाहीत का तुला? बाबा रागवतील, पप्पा रागवतील, म्हणते दिदीची केस कशाला कापले. मग मी काय करू? कोणाचं नाव सांगू? कोणाचं? हां, संकेत अंकलचं का नाव सांगू? त्यांनी कापाय सांगितलं म्हणून सांगू? अरे बापरे. ते संकेत अंकल म्हणतात माझं कशाला खोटं, मी कधी सांगितलं दीदी तुला केस कापायला? माझं खोटं नाव सांगते काय? हां, सांगू संकेत अंकलला. हां, मला काय करायचं? संकेत अंकल तुला रागवते ना मग. दीदी माझं नाव खोटं सांगते म्हणत्या, मी कधी सांगितलं तुला केस कापायला? आज शाळेत कायच केलं? मॅडम काय म्हणल्या? दिदा काय म्हणले मॅडम? हा चिपक गया. चिपक द्या. हो दिदा, आज रडली तू शाळेत? अजिबात? मग बाप्पाला कोण आलं तुला घ्यायला? मी चालते का? मग दप्तर कोणी घेतलं ना पिशवी कोणी घेतली टिफिनची? तूच घेतली होती? तोंडाने बोल, तुझ्याच हातात होती का? मग मीच काय म्हणली? कोणाला? पप्पाला बाई कोणी केलं? मीच नाही का तू? तू? मग काय म्हणले पप्पा? बाय म्हणले? होय. मग तुला पप्पा घरी आलते का तिथंच बसले होते? नाही, तिथंच बाहेर बसतात पप्पा, घरी नाही येत. ते म्हणतात दीदी माझी एकटीच आहे शाळेत म्हणून पप्पा घरी येत नाहीत. पप्पा तिथं बाहेर बसवतात. हां, मग तू रडत नाही ना? तुला गुट गेलंय ना? आज रडली नाही तर बाळा दुसरी पोर रडत होते का? कशी रडत होते? असे म्हणून रडत होते. आणि हां, दुसरे आणि दुसरे काय म्हणत होते? पप्पाचं नव्हते नाव घेत, नुसते मम्माचं घेत होते. कशी रडायचे? डोळे कसे पुसायचे? कसे? असे डोळे पुसून रडायचे होय? होय. आणि तू काय केलं? तू म्हणली होय त्यांना? मॅडम बोलली का तू म्हणली? तू बोलली? अरे बापरे. तू कधीपासून एवढी शहाणी झाली? तू समजत होती पोरांना? रडू नका, तुमचे पप्पा बाहेर आहे असे म्हणले का तू? अरे बापरे, माझी दीदी तर लईच हुशार झाली बाबा. कोणी सांगितलं तुला असं म्हणायला? पप्पानी? होय. तू अजिबात नाही रडली?
म्हण नको मम्माला दे, आवाज दे मम्माला. मम्मा निहाल हे करा. बाबा पप्पा घरी नाही आहे. गेल्यात नाही घरी, दुकानात गेल्यात. कॉटन कणी खा. कॉटन कॅन्डी का तिचं पोट भरले आता. निहाल दून घेतो. खा थोडीशी, थोडी खा. मम्मी बाबा पप्पा नाही ना घरी. म्हणलं नाही आहे. म्हणलं की आवाज मी म्हणलं कशाला विचारते काय माहिती. मग बाबा पप्पा नाही म्हणले का, म्हणलं नाही आहे. म्हणलं म्हणतेस नाही होय. बाबा पप्पा असल्यावर नाही म्हणायचं का होय दीदी. पप्पा ऐकतात, पप्पा व्हिडिओ बघतात ना. पण अयो को म्हातारीला कसे, अयो स्नेहलला कसं कोंबले बघ. सर 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 इकडे सर, सर ना इकडे पडचीन. सर इकडं सर. अरे सगळं गाव पडचीन ना. हात धुवून ये पळ.